श्रीमद् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय विज्ञान प्रदायिने भवद्भान्त दिनेशाय गुंडाक्षगुरवे नमः। नित्यं निरन्तरानन्दं चिद्घनं ब्रह्मनिर्भयं श्रुत्यातरकानुभूतिभ्याम् अहमस्म्यद्वयं सदा। कटाक्षकिरणाचान्त नमन्मोहाब्धये नमः। अनन्तानन्दकृष्णाय जगन्मङ्गलमूर्तये। इह खलु लक्ष्मीधरो नाम कश्चित् कवीन्द्रो निरंतर नित्याद्यनुष्ठान शुद्धस्वान्ततया संजात विवेक वैराग्य समाधि मुमुक्षत्वात् आत्मविविधशया संत्यक्त लोकवेद धर्मान् गुरुवर चरण समर्पण पुरस्सरं विधितः सम्यक् श्रुत वेदांत तत्वेत्य संभावनया प्रतिबद्ध ज्ञानतया परितुष्यतः संशित पुरुष धौर्येयानुपलब्ध संजात करणस्तेषां करतरल पिल्व फलवत्स्फुटं वेदांत प्रतिपाद्यं ब्रह्म सच्चिदानंद लक्षणं सर्वज्ञं सर्वोपादानं नित्यं सर्वगमद्वयं देहेन्द्रियं प्राणमनो बुद्ध्यहंकार साक्षी प्रत्यभिन्नतया तर्कैः संभावितुं किंचित प्रकरणमद्वैत मकरंदाख्य आरभणवाण चिकीर्षत् अस्य अविघ्नेन परिसमाप्तये श्रेष्ठ देवता प्रमाण रूपं मंगलम स्वयं अनुष्ठाय शिष्य शिक्षायै ग्रंथतो निबध्नाति कटाक्ष इति। अद्वैत मकरंदाच्या दुसऱ्या पाठाला आपण सुरुवात करीत आहोत। कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करीत असताना तो ग्रंथ निर्विघ्न पूर्ण व्हावा याकरिता म्हणून मंगलाचरणाची पद्धती शास्त्राने अलिखित रूपामध्ये सांगून दिलेली आहे। जे जे म्हणून शास्त्राने सांगितलेलं असतं ते ते करणं क्रमप्राप्त असतं हा सिद्धांत आहे। परंतु मंगलाचरणाच्या संबंधाचा विचार केला तर मंगलाचरण प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला जे येतं त्याचा विधी कोणत्याही श्रुतीमध्ये आपल्याला सापडत नाही की हे असं केलं पाहिजे म्हणून। जे जे विधीमध्ये आलं जे जे श्रुतीच्या संबंधाने आलं ते ते सगळं करणं हे कर्तव्य आहे। करण्यायोग्य जे जे त्याला कर्तव्य असं म्हणावं। कर्तव्य म्हणजे मला जे काही वाटतं वा मी जे केलं पाहिजे असं मला जे वाटतं ते कर्तव्यात येतं असं होत नाही। जे खरंच करण्याजोगं आहे आणि शास्त्रही त्याची आज्ञा देतं तीच गोष्ट कर्तव्य रूपाने येते। ब्राह्मणाचं कर्तव्य निष्कारणो षडंगो वेदो ध्येया। वेदाचं साही अंगाने साही अंगपूर्वक त्याने निष्कारण अध्ययन केलं पाहिजे हे त्याचं कर्तव्य आहे। क्षत्रियाचं कर्तव्य राज्यपालनादी धर्मपूर्वक ब्राह्मण साह्यपूर्वक त्याने केलं पाहिजे असा विचार शास्त्राने प्रत्येक वर्णाच्या संबंधाने मांडलेला आहे सांगितलेला आहे। ते कर्तव्य म्हणून आहे। जर एखाद्या ब्राह्मणास किंवा एखाद्या क्षत्रियास स्वकर्म सोडून अन्य कर्माची जर इच्छा निर्माण झाली आणि तशी परिस्थिती त्याला जर वाटली की असं केलं पाहिजे म्हणून तर ते कर्तव्य या परिभाषेत येतं का? तर कर्तव्य या परिभाषेत ती गोष्ट येत नाही। कर्तव्य या परिभाषेत येत असताना शास्त्राने सांगितलेल्या त्या कर्माच्या संबंधाने युक्तता असणं अधिकार असणं आणि त्या अधिकाराच्या परिसीमेमध्ये राहून जिथपर्यंत त्या व्यक्तीला जाता येईल तिथपर्यंत त्यांनी त्याचे हात पाय पसरून ते कार्य करणं एवढंच काय की आहे असा आपल्याला विचार करता येतो। आई वडील आहेत म्हणजे पती पत्नी आहेत, त्यांना मुलगा झाला, आई वडील झाले। आता आई वडिलांचं काम काय, कर्तव्य काय? मुलाचं संगोपन करणं। कोणत्या मुलांचं संगोपन करणं? का मुलांचं संगोपन करणं एवढंच त्यांचं कर्तव्य होतं? याचा विचार केला
तर जो त्यांच्यापासून उत्पन्न झाला त्या मुलांचं संगोपन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. जगात निर्माण झालेल्या मुलांचं संगोपन करणं हे त्या पती पत्नीचं कर्तव्य होऊ शकत नाही. कर्तव्याची परिभाषा ही शास्त्राने मर्यादित जशी घालून दिली आहे त्या पद्धतीत आपल्याला करता येते, परंतु त्याच्यासाठी म्हणून कुठे ना कुठेतरी विधिवाक्य सापडतात. मंगलाचरणाच्या संबंधाने वेदामध्ये, शक्तीमध्ये, स्मृतीमध्ये कुठे विधिवाक्याचा विचार केला गेला आहे असं आपल्याला दिसून येत नाही. विधिवाक्य सापडत नाही. मग विधिवाक्य नाही सापडलं म्हणून ती गोष्ट नाही केली तरी चालेल का, या गोष्टीचा विचार केला तर शिष्ट संप्रदायाच्या अनुसारेण, शिष्ट संप्रदाय येथ वडील जे करते तया नाव धर्म ठेवते, महाजनो येन गतस्स पंथाः असं जसं म्हटलं गेलं. श्रुतीमध्ये ती गोष्ट आली, स्मृतीमध्ये ती गोष्ट आली, उपनिषदामध्ये ती गोष्ट आली की महाजन ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने आम्हाला जायला पाहिजे. महाजनांचा म्हणजे श्रेष्ठी लोकांचा, शिष्ट लोकांचा, शिष्ट म्हणजे आपण मराठी भाषेमध्ये हा शिष्ट आहे असं म्हणत असताना दोष देण्याचा प्रकार करतो. हा शिष्ट आहे म्हणजे अहंकारी असं म्हणतो, पण तसा त्याचा अर्थ नाही. लौकिक परिभाषेमध्ये आपण दिलेला अर्थ जरी निराळा असला तरी शिष्ट शब्दाचा अर्थ मात्र श्रेष्ठ अशा पद्धतीचा असल्या कारणानं शिष्ट मंडळाच्या अनुसारेण, श्रेष्ठ मंडळींच्या नुसार त्यांनी जे जे केलं ती गोष्ट पुढे करणं ही गोष्ट योग्य ठरते. आणि वेद हा अनंत असल्या कारणानं जेवढा वेद मिळाला तेवढा पूर्ण आहे असा काही विचार करता येत नाही. पुराणांचा विचार करा. पुराणांमध्ये एक गोष्ट आली की वेद ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या हाती लागला त्यावेळी मुठभर लागला असं वर्णन आलं. अनंत असलेला वेद मुठभर हाती लागला याचा अर्थ काय? अजून बरचसं काही शिल्लक आहे, अजून बरचसं काही वर्णन करायचंय, अजून बरचसं काही मिळालेलं नाही. अनेक असलेल्या वेदाच्या शाखा की ज्या 1000च्या वर होत्या आता काही शिल्लक राहिल्यात, शेकड्यात शिल्लक राहिल्यात, त्या समाप्त झाल्या. म्हणजे त्यांचे जे पुढील लोक होते ते सगळे संपून गेले आणि पूर्वीची लिखाणाची पद्धती नसल्या कारणानं तो भागही विलुप्त झाला असं चिंतन करावं लागतं. त्या एका असलेल्या गोष्टीवरून, त्या एका असलेल्या तर्कावरून आणि मौखिक परंपरेने आलेल्या की मंगलाचरण केलं पाहिजे, ग्रंथाची एका प्रबंधाची समाप्ती निर्विघ्न व्हावी याकरिता मंगलाचरण करा अशा आशयाची एक शर्ती मौखिक परंपरेने समस्त असलेल्या शिष्ट संप्रदायामध्ये प्राप्त होते. त्या एका असलेल्या ऐकलेली गोष्ट म्हणूनच शर्ती असा त्याचा अर्थ इथे लावता येतो. त्यामुळे मंगलाचरणाचा विचार आपल्याला प्रत्येक असलेल्या कोणत्याही ग्रंथाच्या संबंधाने करता येतो. जोपर्यंत मंगलाचरण होत नाही तोपर्यंत ग्रंथ समाप्ती ही निर्विघ्नपणे होते असा विचार सोडून दिला पाहिजे. ग्रंथ समाप्तीसाठी म्हणून, परिपूर्णतेसाठी म्हणून आणि त्या ग्रंथाच्या ठिकाणी असलेला जो सिद्धांत आहे तो सिद्धांतही ऐकणाऱ्यांना, श्रोत्यांना सुलभ होण्यासाठी म्हणून सुद्धा मंगलाचरणाधिकांचा विचार आपल्याला करता येतो. अनुबंध चतुष्टयाच्या संबंधाने सुद्धा मंगलाचरणाचा विचार होतो. अनुबंध चतुष्टय म्हणजे ग्रंथाचा विषय काय, ग्रंथाचा अधिकारी काय, ग्रंथाचं फल काय, या गोष्टीचा आणि संबंध काय या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. या चारही असलेल्या गोष्टींचा विचार केला. अनुबंधाती त्या ग्रंथाच्या संबंधाचा असलेला जो विषय आहे तो विषय त्या ग्रंथामध्ये कसा बांधला गेलेला ही गोष्ट समजून घ्यावी लागते. आणि तो बांधलेला प्रकार जो काही आहे, त्याची जी मापक ठरलेली आहेत, त्याचे जे दंडक ठरलेले आहेत, त्या दंडकाला आपल्याला म्हणता येतं अनुबंध. ते अनुबंध 4 असल्या कारणानं त्याला अनुबंध चतुष्टय अशी संज्ञा येते. अनुबंध चतुष्टयाच्या संबंधाचा विचार केला तर मंगलाचरणामध्ये सुद्धा ग्रंथाचा विषय प्रतिपादन करणं, ग्रंथाचं प्रयोजन काय आहे ते प्रतिपादन करणं आणि त्यांच्यामधला असलेला संबंध प्रतिपादन करणं आणि ग्रंथाचा म्हणजे त्या सिद्धांताचा जो प्रतिपादित होणार आहे किंवा जो सांगावयाचा आहे, कथन करावयाचा आहे
त्या असलेल्या ग्रंथाचा जो कोणता अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचंही चिंतन करावं लागतं. या ग्रंथाची सुरुवात करीत असताना लक्ष्मीधर नावाचे कवी सांगतात, कटाक्ष किरणाचांत नमन्मोहाब्दये नमः. कटाक्ष असा शब्द पहिल्यांदा वापरतात. कटाक्ष म्हणजे काय? साधारण परिभाषेमध्ये त्याचं चिंतन करत असताना एक गोष्ट लक्षात येते की कटाक्ष म्हणजे वक्रदृष्टी. कटाक्ष टाकणं याचा अर्थ तिरपी नजर, म्हणजे वक्रतेने पाहणं, घूर्णित लोचनाने पाहणं, एकटक पाहणं, असा त्याचा सामान्य परिभाषेने आपल्याला अर्थ करता येतो. श्री विठ्ठलाचं चिंतन करीत असताना सुद्धा त्याची वक्र दृष्टी आहे का नाही, चोराप्रमाणे तो पाहतो असं चिंतन बऱ्याचशा स्तोत्रातून आपल्याला सापडतं. चोराप्रमाणे पाहतो म्हणजे काय? लपून लपून पाहतो, लपून लपून पाहतो. याचा अर्थ करीत असताना काही विद्वानांनी त्याचा असा अर्थ केला की तो अर्धे डोळे झाकतो आणि खालून पाहतो. लाजून पाहणं ही गोष्ट निराळी आणि कटाक्ष टाकणं ही गोष्ट निराळी. लाजून पाहण्याच्या साहित्यिक भाषेत सांगतो, लाजून पाहण्याच्या पुढची जी प्रक्रिया, पुढची जी अवस्था, ती अवस्था कटाक्षाची आहे. एक टक बघणं, लांबून बघणं, आपल्याकडे तो पाहत नाही ही गोष्ट लक्षात घेणं आणि त्याच्यावर तो कटाक्ष टाकणं वा ती दृष्टी टाकणं, वक्रदृष्टी, तिरपी नजर, कटाक्ष म्हटलं गेलं. आणि या परिभाषेत चिंतन करीत असताना साहित्यिक मंडळी आणि व्याकरणी असणारी मंडळी त्यांच्या असलेल्या सगळ्या विचाराप्रमाणे चिंतन करतील, परंतु हा ग्रंथ वेगळ्या परिभाषेचा आहे. इथे कटाक्ष म्हणजे आम्हाला कोणत्याही पद्धती तशी लाजरी नजर नकोय. श्री गुरूंची असलेली शिष्यावरची नजर ही लाजरी असली काय कामाची? कोणतं कार्य होणार आहे? एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याकडे पाहत असताना लाजून पाहावं. मग काय शिष्य जो विद्यार्थी आहे तो काही शिकेल का? काय नाही, तो लाजणं शिकेल, तो नको ते शिकेल. ही गोष्ट निराळी आहे, साहित्याची ही परिभाषा नाही. इथे सुरुवातीच्या शब्दाचं चिंतन का म्हणून करायचं तर मंगलाचरणाचा विचार करीत असताना सुद्धा संपूर्ण श्लोकाचा विचार जरी करत असले तरी पहिला जो कोणता शब्द वापरला त्या शब्दाचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. पहिला कोणता शब्द वापरला? क. कटाक्षामध्ये क, तर क हा ब्रह्म आहे. कम ब्रह्म, खम ब्रह्म असं औपनिषदिक सिद्धांत येतो. ब्रह्माचं चिंतन पहिल्यांदा करतात. 3 पद्धतीची असलेली मंगलाचरणाची रूप सातत्याने आपण चिंतनात घेतली. 1 नमस्कार रूप मंगलाचरण, दुसरं आशीर्वाद रूप मंगलाचरण आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वस्तू अस्तित्ववान असलेली, सतरूप असलेली, जिचा बाध कधीही करता येत नाही, निर्बाध स्वरूपाची, नित्य निरंतर आनंद रूप, देशकाल वस्तू परिच्छेदाने परिच्छिन्न न होणारी अशी व्यापक जी एक वस्तू सातत्याने अस्तित्व मात्र शिल्लक असते की ज्या एका असलेल्या वस्तूच्या शोधनासाठी म्हणून, एका असलेल्या त्या वस्तूच्या बोधासाठी म्हणून समस्त असलेल्या जीवांच्या वृत्तीची, अविद्या कार्य असणाऱ्या वृत्तीची ज्ञानासाठी म्हणून सातत्याची जी काही धडपड चालू आहे, किंबहुना तिथल्या असलेल्या अज्ञान निवारणासाठी म्हणून जी वृत्ती सारखी धावाधाव करते आणि मध्यामध्ये विषयांचं ग्रहण करते, परंतु चैतन्याश्रित असणाऱ्या त्या अज्ञानाचं निवारण करून त्या चैतन्याचं, त्या ब्रह्माचं ज्ञान संपादित करण्याची चेष्टा करते, त्या एकट्या असलेल्या सच्चिदानंद लक्षण रूप असणाऱ्या त्या ब्रह्माचं चिंतन करणं, त्या ब्रह्माला काहीतरी शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं, त्या ब्रह्माचं स्वरूप शास्त्राप्रमाणे सांगणं, याला म्हणा वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. नमस्कार रूप मंगलाचरण करीत असताना ब्रह्माच्या संबंधाने नमस्कार करताना निर्गुण आणि निराकार असलेल्या ब्रह्माच्या संबंधाने चिंतन करीत असताना नमस्कार तो काय? जिथे
द्वित्वाचा अभाव झाला, जिथे दोनपणा शिल्लक नाही तिथे आदान प्रदान व्यवहार होऊ शकत नाही. आणि जिथे दोनाचा व्यवहार शिल्लक असतो वा तो होऊ शकतो अशी स्थिती आहे. व्यवहार किंवा व्यावहारिक सत्ता वा प्रातिभासिक सत्ता याच्यामध्ये द्वित्वाचा व्यवहार होतो. त्या एका असलेल्या व्यवहाराच्या दृष्टीने चिंतन करीत असताना तिथे नमस्कार रूप मंगलाचरणाची म्हणजे साकार आणि सगुण असणाऱ्या त्या वस्तूच्या संबंधाने, त्या ईश्वराच्या संबंधाने नमस्कार रूप मंगलाचरणाची व्यवस्था लावता येते. गुरुगणाचा विचार करा. ईश्वर आहे त्यालाही नमस्कार होईल, गुरु आहे त्यालाही नमस्कार होईल, श्रेष्ठ आहे त्यालाही नमस्कार होईल. श्रेष्ठता ही कर्माप्रमाणे सुद्धा सांगता येते आणि जातीप्रमाणे सुद्धा सांगता येते. वर्णाप्रमाणे सुद्धा श्रेष्ठतेचा विचार शास्त्राने केला आणि कर्माप्रमाणे सुद्धा शास्त्राने श्रेष्ठतेचा विचार केला. नुसत्या जन्माप्रमाणे शास्त्राने श्रेष्ठतेचा विचार कुठे जरी केला असला तरी केवळ जन्माने श्रेष्ठता शास्त्राला सांगावयाची नाही. केवळ जन्माने श्रेष्ठता शास्त्राला सांगावयाची राहिली असती तर नुसता जन्माने पवित्र झाला असता की नसता. मग सगळ्यात श्रेष्ठ असलेला शास्त्राप्रमाणे, हे काय माझं मत नाही, हे जे चालत आलेले ते मत मी सांगतोय. नुसता जन्माने श्रेष्ठ सांगावयाचा ठरला असता तर शास्त्राने सांगितलेला ब्राह्मणाचा जन्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. कारण त्याच्यासाठी अनंत अनंत जन्म हा त्याची संख्या निर्धारित आहे. पहिल्यांदी पशु अधिक योनींची प्राप्ती होते. 100 जन्मापर्यंत त्या योनीत राहावं लागतं. म्लेच्छादी योनी प्राप्त होते. पुन्हा 100 अधिक जन्म त्याच्यामध्ये राहावे लागतात. पुन्हा असत शूद्र प्राप्त होते योनी, त्याच्यामध्ये 100 जन्म जातात. पुन्हा सत्शूद्र योनी प्राप्त होते. मग पुन्हा त्या वैश्य धर्मामध्ये तो प्रवृत्त होतो. पण अधार्मिक, धार्मिक, अधार्मिक, धार्मिक असं घरी क्षत्रियामध्ये येतो आणि ब्राह्मणामध्ये येऊन पुन्हा 10 प्रकारचे ब्राह्मण की जे त्याची सुरुवात अगदी म्लेच्छ ब्राह्मणापासून होत होत देव ब्राह्मणापर्यंत जाते. म्हणजे काय आहे? म्हणून ब्राह्मण देह किंवा जन्म हा दुर्लभ अशा पद्धतीचा शास्त्राने सांगितला. परंतु त्याच्यावर काम भागतं का? केवळ जन्माने जर ही गोष्ट सिद्ध झाली असती तर ब्राह्मण म्हणून जन्माला आला तर तो मुक्तीचा अधिकारी ठरला असता वा जीवन मुक्त झाला असता. परंतु भगवद्गीतेचा आश्रय करा. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात काय? माझं कर्म दिव्य म्हणतात का माझा जन्मही दिव्य म्हणतात? जन्म कर्मच मे दिव्यम, जन्म दिव्य. दिव्य असणारा जरी जन्म असला तरी मी चोराप्रमाणे कार्य करतो, दरोडेखोराप्रमाणे सगळ्या गावामध्ये फिरतो, आतंकवादी घेऊन फिरतो. चांगली गोष्ट आहे. राजाच्या पोटी जन्माला यायचं आणि आमच्या इथल्या दत्त घाटावर जाऊन भीक मागायची, ही कोणतं दिव्य कर्म आहे? त्या दिव्य कर्माचा विचार करता येत नाही. कर्म ही दिव्य पाहिजे. अदिव्यतेमध्ये कोणत्याही पद्धतीत वर्ण आणि गुण आणि कर्म यांची जोपर्यंत सांगड बसत नाही तोपर्यंत श्रेष्ठता ही प्रतिपादली जात नाही. त्यामुळे जन्मही दिव्य असावा आणि कर्मही दिव्य असावं. श्रेष्ठता संपादित करण्यासाठी कर्माचा सुद्धा विचार आपल्याला करता येतो. अशा श्रेष्ठींना आपण नमस्कार करू शकतो. नमस्कार रूप मंगलाचरणाची भूमिका आहे. गुरुगणांचा विचार करीत असताना बृहत धर्म पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली की अशी आहे की गुरुगण म्हणजे काय? समूह. एक बोध देणारा सद्गुरू असतो, त्याच्या विना अन्य कोणी नाही. कारण का अज्ञानाचं निवारण करणाराच गुरु, ती मुख्य गोष्ट. पारमार्थिक अशी असलेली जी गोष्ट आहे, पारमार्थिक बोध देणारा जो आहे त्याच्या संबंधाने गुरुत्वाची कल्पना शास्त्राने मांडली. परंतु गुणग्राहकत्वाच्या योगाने आणि त्या एका असलेल्या सद्गुरूच्या संबंधाने जो जो कोणता समूह प्राप्त होतो तोही गुरुगणात जाऊन बसतो. गुरुगण म्हणजे गुरूंचा समूह. त्या गोष्टीचा विचार करताना बृहत धर्म पुराण सांगतं, आई वडील शिक्षक विद्या देणारे त्या आई वडिलांचे नातेवाईक म्हणजे काका काकू मामा मामी आजी आजोबा. थोडक्यात सांगायचं ठरलं तर आता भाद्रपद महिना येणार
आणि भाद्रपद महिना आल्यानंतर वद्य पक्ष येतो आणि वद्य पक्षामध्ये जेवढे पिंडाचे अधिकारी आहेत तेवढे सगळे पिंडवाले ते गुरु आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि तो जर गुरु बिघडला की शिष्य गेलाच. हा एक बोध देणारा गुरु बिघडत नाही, कारण का त्याचं काम एकदा कटाक्ष टाकणे. आणि ह्यांची वक्रदृष्टी जर फार असते, काका म्हणा, काकू म्हणा, मामा म्हणा, मामी म्हणा, सासरा म्हणा, सासू म्हणा, अवघड काम आहे. हे गुरु आहेत, सासरा गुरु असतो आणि बिघडला म्हणजे आता त्याची विनवणी करायची कशी, कठीण गोष्ट आहे. गुरुगणाचा विचार शास्त्राने सांगितला. गुरु म्हणजे तिथला अर्थ त्यांना असा घ्यायचा आहे, श्रेष्ठ. हे मोठे आहेत, मग हे वयाने मोठे आहेत, नाते संबंधाने मोठे आहेत, याचा विचार करून त्यांनाही नमस्कार आपल्याला करता येतो. मंगलाचरणामध्ये गुरुगणांना नमस्कार करावयाची पद्धती नसून गुरूंना नमस्कार करावयाची पद्धती शास्त्राने शिष्ट संप्रदायाने अंगीकारली. आणि त्याच्यामध्ये गुरु म्हणजे केवळ बोध देणारा, परंपरा तपासत असताना सुद्धा, अखंडित शृंखला तपासत असताना सुद्धा कोणाला गुरु मानलं पाहिजे या गोष्टीचा विचार करताना शास्त्र असं सांगतं की अनेक प्रकारच्या विद्या ज्यांच्याकडून घेतल्या ते गुरु होतील का. हा, विद्या गुरु होतील. मोक्ष गुरु होतील का, तर ज्यामुळे मोक्ष प्राप्ती झाली असा असलेला एक तो गुरु होतो आणि ती परंपरा त्याला प्राप्त होत असते. चांगदेवांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे. चांगदेवांचे गुरु काही थोडे नव्हते. चांगदेवांनी विद्या काही एक दोन संपादित केल्या नव्हत्या, मिळवल्या नव्हत्या, अनेक विद्या मिळवल्या. बरं, एकाकडे त्या विद्या असण्याची संभावना अगदी नाही अशीच आहे. केवळ चांगदेव असे होते की ज्यांनी एवढ्या सगळ्या विद्या मिळवल्या आणि त्या मिळवत असताना सुद्धा त्यांनी अनेक असलेल्या गुरूंचा आश्रय केला. आणि अनेक असलेल्या गुरूंचा आश्रय केल्यानंतरही चांगदेवांचं गुरुपद हे कुणी घेतलं, ज्याने बोध दिला अशा मुक्ताबाईंनी ते गुरुपद घेतलं. बोध देणारा गुरु असतो. अज्ञान तिमिरांतस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुगीता हे सांगते वा अवधूत गीता हे सांगते की अज्ञान नावाचा अंधकार जो महात्मा ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करतो आणि डोळे उघडतो, म्हणजे जागृत अवस्थेला आणतो, बोध निर्माण करतो, त्याला आम्ही गुरु म्हणू. म्हणून अशा असलेल्या गुरूंना नमस्कार करणं हाही प्रकार आपल्याला या मंगलाचरणाच्या स्वरूपामध्ये चिंतन करता येतो. आशीर्वाद रूप मंगलाचरण. आशीर्वाद रूप मंगलाचरणाचा विचार करीत असताना पहिल्या मंगलाचरणाचा विचार हा गुरुकडून शिष्याकडे नाही तर शिष्याकडून गुरुकडे आहे वा भक्ताकडून देवाकडे जाणारा तो संबंध आहे. आणि दुसऱ्या पद्धतीचा विचार करताना भक्ताने देवाला आशीर्वाद द्यायचा का, देवा तुझं कल्याण हो, देवा तुझी बायका पोरं चांगली राहोत, देवा तुझा संसार 16,000चा 32,000चा हो, असं म्हणायचं नाही. असा आशीर्वाद देता येत नाही. मग आशीर्वाद कुणाला द्यायचा, कुणी द्यायचा, श्रेष्ठाने कनिष्ठाला आशीर्वाद द्यावा असा विचार केला गेला. आणि हे करीत असताना गुरूंकडून जो उपदेश प्राप्त होतो, शिष्याला प्राप्त होतो, त्यावेळी गुरूंनी जे म्हणायचं आहे बा, गुरूंनी जे सांगावयाचं आहे बा, श्रेष्ठांनी ग्रंथाची वा उपदेशाची सुरुवात करताना जे मंगलाचरण करायचे त्या मंगलाचरणाचा प्रकार आशीर्वाद रूप मंगलाचरणात येतो. सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहि. हा शांती मंत्र आहे, पण त्याचा अर्थ आहे आमच्या दोघांचं कल्याण हो, आमच्या दोघांना शक्ती प्राप्त हो, आम्ही दोघही एका बोधावर आरूढ हो. हे दोघं कोण, तर शिष्य आणि गुरु असाच अर्थ आपल्याला तिथे काढावा लागतो. बोधाची असलेली जिज्ञासा करणारा जिज्ञासू अर्थात शिष्य आणि ती जिज्ञासा पूर्ती करणारा गुरुच असतो. मग भले ते भवानी आणि भव म्हणजे महादेव का असेनात, पती पत्नी का असेनात, पण ती भूमिका तिथे पती पत्नीची राहत नाही, तर ती गुरु शिष्याचीच भूमिका होते असा विचार करता येतो. त्यांच्याकडून त्यांनी भाव स्वस्ती श्री वटेषु. ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना उपदेश करीत असताना त्यांच्या चांगदेव 65 नामक ग्रंथामध्ये पहिली ओवी लिहित असताना म्हणतात, नमस्कार करीत शिष्य बोध अजून निर्माण व्हावयाचा आहे, हे बोध संपन्न आहे आणि बोध देण्याची प्रक्रिया करायची. तर काय म्हणलं पाहिजे, स्वस्ती श्री वटेषु. हे वटेशा तुझं कल्याण असो.
आशीर्वाद रूप मंगलाचरणाची पद्धती तिथे आणली. आणि तिसरा प्रकार सांगत असताना वस्तू निर्देश रूप मंगलाचरण, वस्तूचं निर्देशन करावं लागतं. वस्तूचं वर्णन करता येत नाही, वस्तू ही वर्णनातीत आहे. तिथे शब्दांची पोहोच नाही, शब्द तिथे जाऊन कोणत्याही पद्धतीत त्याचं वर्णन करू शकत नाही. नेती नेती म्हणणारा वेद हे नाही हे नाही एवढंच त्याचं वर्णन करू शकतो. अमुक आहे असं वर्णन त्याला करता येत नाही. त्या ब्रह्माच्या संबंधाने अत्यंत व्यापक असणाऱ्या ब्रह्माच्या संबंधाने त्याच्या कायेचं वर्णन करता येईल काय? कायेचं वर्णन करता येत नाही. तो कितीही वर्णन करावयाचा ठरला, माया योगाने वर्णन करावयाचा ठरला तर 10 अंगुळ मोठाच निघतो असं पुरुष सूक्त सांगतं का? सांगत नाही. पुरुष सूक्त तीच गोष्ट सांगतं. सगळ्यात व्यापक असणारा तो असल्या कारणानं सगळ्याच गुणांचा तिथे विलास म्हणा, साठा म्हणा, प्रारंभ म्हणा हा त्याच्यापासूनच असल्या कारणानं त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. खांबाचं अस्तित्व आहे तर खांबाच्या अस्तित्वाचं काय म्हणून वर्णन करणार? खांब चौकोनी आहे, उभा आहे, 5 फुटाचा आहे, 2 फुटाचा आहे, काहीतरी म्हणतात, आकाराचं वर्णन करतात. खांबाच्या अस्तित्वाचं वर्णन करायचं जर ठरलं तर खांबाचं अस्तित्व सांगताल कशाने? आहे एवढा एक शब्द वापरला की त्याच्यापुढे काही सांगता येत नाही. आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर आहे म्हणजे आहे एवढंच म्हणावं लागतं. म्हणजे पुन्हा शब्दांची मर्यादा ठरते का? ठरत नाही. शब्दांची मर्यादा ठरते. शब्दही तेथे स्पर्शू शकेना. दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात की तिथपर्यंत आम्हाला जाता येणार नाही. शब्दांची मर्यादा नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मनासहित वाचा तिथून माघारी येते असं भगवद्गीतेतही आलं आणि उपनिषदातही जशाला तसं ते वचन आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे त्या एका असलेल्या वस्तूचं केवळ निर्देशन करावं लागतं. कोणत्याही पद्धतीत त्याचं वर्णन तसं शब्दयोगाने करता येत नाही. जर शब्दयोगाने त्या एकट्या असलेल्या ब्रह्माचं चिंतन करायला गेलात वा एका असलेल्या महावाक्याच्या आधारे मी ब्रह्म आहे एवढ्याच एका वाक्याचा विचार करून त्या वाक्यामध्येच बंदिस्त होण्याचा विचार केला गेला तर शब्दानुविद्धता प्राप्त होते. काल चिंतन केल्याप्रमाणे शब्दाने अनुविद्ध झाला असल्या कारणानं अहम ब्रह्मास्मी ही अंतिम वृत्ती, अंतिम निर्माण झालेलं ज्ञान की जे स्वपर निर्वाहक आहे, स्वतः अडचण निर्माण करीत नाही, स्वतः ते निघून जाणार आहे. ही जरी गोष्ट खरी असली तरी त्याच्यामध्ये अडकलेला जो त्याच्या संबंधाने विचार करीत असताना शब्दानुविद्धतेमुळे त्याच्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती होत नाही, आनंदावाप्ती होत नाही. आनंद काय आहे त्याला ते कळत नाही. व्यापकता कळाली नाही असं म्हणायचं येत नाही, म्हणू शकत नाही, म्हणता येणार नाही. पण व्यापकतेचा ग्रह झाला, व्यापक तो झाला. मी ब्रह्म आहे ब्रह्म आहे ब्रह्म आहे म्हणणारा खरंच ब्रह्म झालाय या गोष्टीमध्ये कुठेतरी अदृढता संपादित होते. त्यामुळे त्याच्या असलेल्या या ज्ञाने करून अदृढ अपरोक्षतेचं चिंतन करावं लागतं. अपरोक्षता म्हणजे प्रत्यक्षता, व्यावहारिक असलेली अपरोक्षता. व्यवहारामध्ये आपण जो शब्द वापरतो माझ्या अपरोक्ष काम झालं म्हणजे काय, माझ्या मागे काम झालं असं आपण म्हणतो. पण वास्तविक त्याचा अर्थ तसा नाही, उलटा अर्थ केला. माझ्या परोक्ष काम झालं असं म्हटलं तर माझ्या माघारी काम झालं अशी शब्दाची व्यवस्था बरोबर आहे, ही वाक्यरचना बरोबर आहे. पण म्हणताना लोक काय म्हणतात, माझ्या अपरोक्ष काम झालं. अपरोक्ष झालं याचा खरा खुरा जर अर्थ काढायचा झाला तर तुझ्या समोर काम झाला असा त्याचा अर्थ आहे. पण ते तसं होत नाही. व्यवहारतः असलेली गोष्ट सोडून द्या. त्या अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाचा विचार करा. दृढ अपरोक्ष ज्ञानाची जीवन मुक्तीसाठी गरज आहे. जीव ब्रह्मैक्य हे ज्ञान कसलं व्हावं लागेल? हा, जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हायला पाहिजे. कारण का ते अवांतर प्रयोजन आहे मोक्षासाठी. म्हणून मुख्य प्रयोजन मोक्ष, परम प्रयोजन मोक्ष. म्हणजे काय,
कारण सह वर्तमान जगन्निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती, असं हे स्वरूप मोक्षाचं शास्त्राने सांगितलं. त्या एका असलेल्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी म्हणून काहीतरी कारण लागेल का लागणार नाही, तर कारणाचा विचार करीत असताना अवांतर प्रयोजनाचा विचार करा. त्याच्यासाठी म्हणून असलेलं जे आहे ते अवांतर प्रयोजन आहे. आणि अवांतर प्रयोजनामध्ये आपण नैष्कर्म्य सिद्धी आणि विचारसागरामध्ये याची जास्ती चर्चा केली, त्यामुळे विस्तार न करता ती गोष्ट आपल्याला सांगतो की अवांतर प्रयोजन द्वारा परम प्रयोजनाची होणारी प्राप्ती ही कार्यकारण भावाच्या परंपरेतली नाही. नाहीतर जिथे कार्यभाव निर्माण होईल तिथे नाशाचा भाव जशाला तसा संपादित होईल. कारण का त्याला कोणीतरी कारण आहे आणि उत्पत्ती त्या कार्याची झाली असल्यामुळे जे जे म्हणून उत्पत्तीला येईल ते म्हणून नाशाला जाण्याची शक्यता संपूर्ण आहे. ते नाशाला जाणारच जाणार, अशा पद्धतीचा विचार करता येतो. म्हणून तरीही अवांतर प्रयोजनाच्या प्राप्ती झाली नाही आणि ती प्राप्ती जर नसेल तर परम प्रयोजनाची प्राप्ती कोणालाही संभावित होत नाही, त्याला प्राप्ती होत नाही. म्हणजेच काय, मोक्षाच्या प्राप्त्यर्थ म्हणून अवांतर प्रयोजनाची प्राप्ती होणं गरजेचं आहे. कारण अज्ञानाचं निवारण करणं एवढंच काय ते काम त्या ज्ञानाचं आहे. त्याला मोक्ष काय ब्रह्म काय हे कळवून द्यावयाचा आहे की नाही हा भाग आत्ता विचाराचा नाही, पण अज्ञानाचं निवारण करणं, अज्ञान घालवून टाकणं ही गोष्ट मात्र त्या ज्ञानाच्या संबंधाची आहे. सूर्यप्रकाशाचं काम काय, अंधार घालवणं हे त्याचं काम आहे का काम नाही, अंधार घालवणं हे त्याचं काम आहे. काय काय वस्तू प्रकाशित होतील ते नंतर बघणं, अंधार घालवणं हे त्याचं काम आहे. प्रकाशनामध्ये जे जे म्हणून काही ते बघत बसायला तू मोकळा आहे, पण अंधार जातो का जात नाही, अंधार घालवणं हे त्याचं काम आहे. ज्ञानाचं काम काय आहे, अज्ञान घालवणं. पण ब्रह्माचं ज्ञान होतं का, अजून कशाचं ज्ञान होतं ते नंतर पहा. महावाक्याने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचं कार्य अज्ञान निवारण पूर्वक असल्या कारणानं आणि ते ब्रह्म स्वयंप्रकाशित असल्या कारणाने त्या ब्रह्माचं ज्ञान आपसुका संपादित होतं. ते माझं स्वरूप असल्यामुळे झाकलेला दिवा जसा तो वरचा कुंभ किंवा वरचं आवरण फोडला असता किंवा काढून टाकला असता स्वतःच्याच प्रकाशाने कळतं का त्याला दुसरी बॅटरी आणून दाखवावी लागते, हे दिवा आहे इथे म्हणून बघायला. तो स्वतः प्रकाशित आहे ना, स्वयंप्रकाशित आहे ना. आत्मा हा स्वयंप्रकाशवान असल्या कारणानं त्याच्यावर असलेलं जे हे देहाचं अज्ञानाचं अविद्येचं आवरण आहे ते आवरण मात्र निघून गेला असता स्वयंप्रकाशित असणारा तो आत्मा आपल्याला कळतो, वा तो मीच आहे, अशा पद्धतीचं ज्ञान होतं. पण या ज्ञानामध्ये सुद्धा दृढता नको का, निसंशयता नको का. निसंशयता असली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा संशय असता कामा नये. अदृढता ती तिथे नकोय. दृढ आणि अपरोक्ष असं ज्ञान जर झालं तर ती वस्तू कळली असं आपल्याला म्हणता येतं. नाही तर अदृढ असणाऱ्या प्रत्यक्ष असणाऱ्या ज्ञानाचा विचार केला तरी त्या अदृढ अपरोक्ष ज्ञानामुळे त्याला आता फार माघारी जावयाची गरज नाही, फार त्याला सुरुवातीपासून यावयाची गरज नाही, पण त्याला आनंदाची प्राप्ती होत नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे. एका संहितेमध्ये, सूत संहितेमध्ये, सूत म्हणजे उग्रश्रवा ऋषी सांगतात सगळ्यात मोठं दुःख काय, ब्रह्महत्यादी करणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे का. ते म्हणतात नाही, ब्रह्महत्या वगैरे करणं सगळ्यात मोठं दुःख नाही. कोणाला प्राप्त होतं सगळ्यात मोठं दुःख याचा विचार करतात. म्हणजे सांसारिक लोकांना प्राप्त होतं का, नाही म्हणजे अजिबात नाही. सांसारिक लोकांना सगळ्यात मोठं दुःख प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही, एका अवस्थेत आहे, एका दगडावर आहे. ते म्हणजे जीवनमुक्ताला प्राप्त होतं का, तो तर आनंदामध्ये गेलेला आहे, त्यामुळे त्यालाही प्राप्त होत नाही. मग कुणाला प्राप्त होतं, दोन दगडावर पाय ठेवलेला जो अदृढ अपरोक्ष ज्ञानी तो, त्याला सगळ्यात मोठं दुःख प्राप्त होतं. म्हणजे ज्याला काय झालंय, संसारही संपलाय, संसाराची आसक्ती नाही, हेही कळलंय, हेही मिथ्या आहे, याच्या संबंधाचाही विचार झालाय.
ब्रह्मही कळले पण ब्रह्म सगळं आकळना आणि संसार सगळा सुटेना, अशा पद्धतीची असलेली जी गोष्ट, अशी जी स्थिती, मधली स्थिती, त्या मध्य असलेल्या स्थितीवाल्या माणसाची अवस्था, हा तो साधू आहे, महात्मा आहे, ज्ञानी आहे, त्याला फार काही करावायची आता गरज नाही, पण त्याची अवस्था सगळ्यात दुःखमय असते. कारण का सगळं दुःख त्याच्या पुढे येऊन थांबतं. ज्या ज्या म्हणून असणाऱ्या विषयांचं सेवन करून सांसारिक लोक आनंदित होतात, त्या त्या सगळ्या विषयांचं मिथ्यात्व त्याला कळलं. त्या त्या असलेल्या विषयांचं दोष दर्शन दृष्टीने तो घेतोय. त्यामुळे त्याच्या पुढे ते विषय आले तरी त्याला नीट सेवनही करता येत नाही. आणि ब्रह्माचा विचार केला तर त्याच्या असलेल्या या व्यापकते पुढे तो मी आहे का, अशी एक संशयाची वृत्ती निर्माण होते. आणि ती संशयाची निर्माण झालेली वृत्ती आनंद होऊ देत नाही. आणि एखादी गोष्ट होत नाही म्हणजे दुसऱ्या गोष्टीची तिथे प्राप्ती होणं हे सिद्धांत असल्यासारखं, हे साहजिक आहे, हे सहज आहे. दुसरी काहीतरी गोष्ट येणार, पोटाचा विचार नाही तर पाठीचा तर करावाच लागेल ना. कुठं दुखतंय म्हणल्यावर काय विचार करावा, पोटात तरी दुखत नाही तर पाठीत तरी दुखत नाही, म्हणजे शरीरात कुठंच दुखत नाही म्हणल्यानंतर तू काउन्सिलिंगला जा. तुझ्या मेंदूत गडबड आहे, तुझ्या विचारात गडबड आहे. कारण का ती सापडणार नाही. मनात बिघाड झालाय का, हो ते सापडणार काम नाही. कारण का व्याधी ही नंतर आहे आणि पहिल्यांदी आधी आहे. आधी व्याधीचं चिंतन करीत असताना शास्त्राने सांगितलं व्याधी म्हणजे शारीरिक आणि आधी म्हणजे मानसिक. ते काही उगा जोड शब्द नाहीत. ते आता एकदम आठवेनात मला असे जोड शब्द. ते आपण म्हणतो तिकडून तिकडे, तिकडून इकडे, काहीतरी असं म्हणतात शब्द. तसे हे व्याधी सांगणार, आधी व्याधी झाली असं नाही आहे तो शब्द. त्याचाही अर्थ आहे मानसिकता, हाही त्याचा अर्थ आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, अदृढ अपरोक्ष असं ज्ञान झालं असता त्या व्यक्तीला आनंदाची प्राप्ती होत नाही. मग त्या अशा असलेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्या गोष्टीचं चिंतन करत असताना यौक्तिक ब्रह्मचिंतनाचा आश्रय करणं, युक्तिपूर्ण ब्रह्मचिंतनाचा त्याने आश्रय करणं, ही गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागते. म्हणजे काय करावं लागतं, प्रमेया संभावनेच्या निवृत्तीचा विचार करावा लागतो. मी ब्रह्म आहे या एका महावाक्यावरून, अहम ब्रह्मास्मी या एका महावाक्यावरून त्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे की मी ब्रह्म आहे, त्या अशा असलेल्या एका ज्ञानामध्ये खरं आहे का नाही, अशी ब्रह्माच्या संबंधाची, तत्वाच्या संबंधाची, त्या प्रमेयाच्या संबंधाची जी एक संशयाची वृत्ती थोडी जागी होते, दृढतेच्या अलीकडे थोडस अदृढता निर्माण होते, त्या अदृढ असणाऱ्या ज्ञानाचा परिणाम तो असा होतो. आणि ती असंभावना, ती संशय वृत्ती निर्माण झाली की दुःखाची प्राप्ती होते. मग त्याची निवृत्ती करावी लागेल का लागणार नाही, त्याची निवृत्ती मात्र आम्हाला करावी लागेल. आणि त्याची निवृत्ती करीत असताना शास्त्र असं सांगतं की ही प्रमेयाच्या संबंधाची संशय वृत्ती आहे, असंभावना आहे, असं होऊ शकत नाही असं त्याला वाटतंय, भ्रम आहे. मग त्याची निवृत्ती करायची जर ठरली तर काय करताल, पुन्हा पहिल्या प्रभागात जा. कशा कशाने ज्ञान प्राप्त करून घेतलं, काय कर्तव्य आहेत म्हणून ज्ञान प्राप्त करून घेतलं. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व, चार साधन चतुष्टय, त्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि याने संपन्न असणारा अधिकारी असतो, ही गोष्ट आपण विचारात घेतली. असा अधिकारी ठरला, अधिकारी झाला, त्याला काही कर्तव्य नसतं का, अधिकाऱ्याचंही कर्तव्य. अधिकारी झाला, एखादा समजा कलेक्टर झाला आणि आता मी काही करणार नाही, नुसता घरी बसून राहतो म्हणल्यानंतर चालतं नाही, तशी कर्तव्य. अधिकारी झाला म्हणजे काय फार मोठा झाला असं नाही, कर्तव्य करणारा झाला तर तुझा अधिकारपणा कामाचा, नाहीतर तो अधिकारपणा काही कामाचा नाही. तलाव आहे, शांत झाला, सुंदर वाटतो का वाटत नाही, वाटतो. किती वेळ वाटतो, जोपर्यंत एक लहान पोरग 2-4 वर्षाचं पोरग येत नाही, खडा उचलत नाही आणि त्या शांत असणाऱ्या तलावात टाकत नाही,
तोपर्यंत तलाव शांत आहे, नाहीतर पुन्हा तरंग यायला चालू होतात. त्यामुळे अधिकारीपणा हा त्या व्यक्तीच्या ठिकाणी कुठपर्यंत शिल्लक राहतो, जोपर्यंत कर्तव्यामध्ये तो असत नाही, प्रेरित होत नाही, तोपर्यंत त्या अधिकारपणाचं भूषण आहे असा आपल्याला विचार करता येतो. नाहीतर कर्तव्यामध्ये जर तो प्रवृत्त नाही झाला तर त्याच्या ठिकाणी कोणताही असा जरी अधिकार निर्माण झाला तरी ती पुन्हा अंतःकरण मलिनता प्राप्त व्हायला काही एक वेळ लागत नाही. पुन्हा पुन्हा ते विषयांचे संस्कार अनंत जन्मापासून विपरीत भावनेने आलेले जे संस्कार आहेत ते सगळे संस्कार पुन्हा उद्बुद्ध होतात आणि ती असणारी उद्बुद्धता, त्या विषयांच्या संबंधाने असणारी उद्धृतता, अभिव्यक्तता, व्यक्तीपणा हा उद्भट विद्वानापेक्षाही विद्वान आहे की व्यक्तीला कसं अडकून टाकलं पाहिजे. विषयाची व्याख्या करीत असताना सांगितलं विशेषेण शेषते, जे विशेषत्वाने जे व्यक्तींना झोपवितात, थापतन करतात ते विषय, त्याचा विचार करा. विशेषत्व त्यांच्या ठिकाणी आणि कशाच आहे, निद्रिस्त हो म्हणजे विषय काय गातात, अंगाई गातात असा विचार करावा लागतो. आणि त्यांची अंगाई फार मोठी असते, लहान मुलं झोपतात असं नाही, मोठी माणसंही झोपली आणि किती झोपली, अनंत कालापासून झोपलेलीच आहे, त्याला टाकावं लागतं आणि मग उठावं लागतं. सांगण्याचा हेतू असा आहे, विपरीत भावनेने प्राप्त होणारे संस्कार पुन्हा उद्बुद्ध झाले, अंतःकरण पुन्हा मलिन झाला असा आपल्याला विचार करता येतो. अधिकाऱ्याची कर्तव्य काय, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन या 4 असणाऱ्या कर्तव्याचा आपल्याला विचार करावा लागतो. या अंतरंग साधनांचा विचार करावा लागतो. आणि या अंतरंग साधनांमध्ये आत्ता त्या महात्म्याला ज्याचा विचार आपण करतोय कालपासून, की जो आधुर्ण अपरोक्ष ज्ञानी, एवढा एका शब्दात त्याचं चिंतन होतं की अहम ब्रह्मास्मी वृत्तीचा आहे, परंतु त्याला संशय निर्माण झालाय असा अधिकारी या ग्रंथाचा. मग त्या अशा असलेल्या अदृढ अपरोक्ष ज्ञानी महात्म्याच्या संबंधाचा विचार केला तर या 4 पैकी त्यांनी पुन्हा काय केलं पाहिजे, त्या गोष्टीचा विचार करा. श्रवण करायचं का, प्रमाणाचं प्रामाण्य माहित नाही बा, संपूर्णपणे कळलं नाही म्हणजे तात्पर्याचा बोध झाला नाही, अशा तात्पर्याचा बोध न झालेल्या व्यक्तीने पुन्हा श्रवण केलं पाहिजे. कारण का त्याला तात्पर्यच कळलं नाही, काय बोलायचं तात्पर्य हेच कळलं नाही. आई लहान मुलाला म्हणते उन्हात जाऊन मरू नकोस, घरात मर. काय तात्पर्य, मर म्हणून. आता त्याला जर ते कळलंच नाही तर त्याला पुन्हा ऐकावं लागेल, पुन्हा सगळं शिकून घ्यावं लागेल. अरे आईला काय सांगायचं, घरात खेळ, उन्हात जाऊ नको एवढंच सांगायचं, पण बोलण्याची भाषा काय, बाहेर मरू नकोस, आत मर. हा मेला नुसता त्रास देतो म्हणजे मेलेला नाही. तात्पर्य काय, तात्पर्य कळणं आणि तात्पर्याचा बोध करून घेणं हे श्रवणाचं कार्य. श्रवणाचं फल काय आहे, तर श्रवणाचं फल आहे तात्पर्याची उपपत्ती होणं, तात्पर्याचं ज्ञान होणं. जोपर्यंत तात्पर्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत श्रवण केलंय असं म्हणता येणार नाही. नाहीतर काय होतं, प्रवचनाला लोक जातात, ऐकतात, तात्पर्य विसरून जातात, गोष्ट मात्र लक्षात ठेवतात आणि घरी येऊन तेवढी गोष्ट सांगतात, त्याचा काही उपयोग नाही. श्रवण नावाची भक्ती सांगितली, का सांगितली, तात्पर्य काय आहे हे काढून घेण्यासाठी. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग माऊली म्हणतात कशासाठी, तात्पर्य काय हे पहा, बाकीची गोष्ट सोडून दे. तात्पर्य एक वाक्यामध्ये सापडतं, त्याच्यासाठी विस्ताराची गरज नाही. मग तात्पर्य जिथे निर्माण होत नाही, तात्पर्य जिथे कळत नाही, अशा असलेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, पुन्हा श्रवण करा. कारण का श्रवणामध्ये तात्पर्य बोध ही व्याख्या तशी दिलेली असल्या कारणानं तात्पर्य बोध होणं ही गोष्ट महत्वाची. याला तात्पर्य बोध नाही असं नाही, याच्या ठिकाणी काय, मी ब्रह्म आहे, प्रमाण आहे का प्रमाण नाही, प्रमाण मानू नये. फक्त त्याला एक संशय निर्माण झाला, हे खरंच ब्रह्म एवढं व्यापक आणि मी असा, एकच तेवढा काही संशय प्रमेयाच्या संबंधाचा आहे.
जर त्याला प्रमाणाचंच प्रामाण्य नसलं असतं तर तो अहम ब्रह्मास्मी या अंतिम वृत्तीत गेलाच नसता. तो तिसरीच चर्चा करत बसला. हे असं कसं काय, मी ब्रह्म आहे असा विचार न करता तो तिसऱ्याच चर्चेमध्ये प्रवृत्त झाला असता. परंतु तो त्याचं प्रामाण्य मानतो, शब्द प्रमाण मानतो, श्रुती प्रमाण मानतो, मुख्यतेला जातो. प्रामाण्य असल्यामुळे तर त्याला ब्रह्मज्ञानी टाकता येईल आणि इकडची गोष्ट त्याच्या असलेल्या अनंत जन्माच्या संस्कारामुळेही टाकता येईल अशी स्थिती आहे ना. अदृढता त्याच्यामुळे निर्माण झाली आहे ना. दोन्हीही गोष्टी मान्य असल्यामुळे ही गोष्ट निर्माण झाली आहे ना. त्यामुळे श्रवणाचा अधिकारी, पुन्हा श्रवणाचा अधिकारी तो नाही. प्रमाणा संभावना त्याला राहिली असती तर मात्र तिथे आपल्याला विचार करता आला असता की हा पुन्हा श्रवणाचा अधिकारी आहे. पण याच्या संबंधाचा विचार करा, हा कोण आहे? प्रमेया संभावनेचा विषय झालेला आहे. याला प्रमेयाच्या संबंधाचा काहीतरी एक संशय शिल्लक राहिला आहे, बाकी काही शिल्लक राहिलं नाही. नाही म्हणे मग निधिध्यासनामध्ये अखंड तैल धारावत ब्रह्माचं चिंतन करणं, अद्वितीयत्वाचं चिंतन करणं, द्वितीयत्वाचा त्यागपूर्वक चिंतन करणं ही गोष्ट येते. म्हणजे ध्यान प्रक्रिया येते. हा ध्यानाचा अधिकारी आहे का? या गोष्टीचं चिंतन करीत असताना ते करूनच त्याला ज्ञान झाले. त्यामुळे आता त्याचा तो अधिकारी शिल्लक राहत नाही. तत्वम पदार्थ शोधन करायचं का? म्हणजे तत्वमसी महावाक्यामध्ये येणारी जी तत्वम अशी ही 3 पदे, त्या पदांचा वाच्यार्थाने लक्षार्थाने विचार करून तत् आणि त्वम याच्या अर्थामध्ये असणारे जे ऐक्य आणि अशी पदाने सांगितलेला जो ऐक्य भाव आहे तो ऐक्य भावाचं चिंतन करायचं का? झालंय ना ज्ञान त्याला अहम ब्रह्मास्मी, म्हणजे त्यांनी ते करून आलाय ना वर. आता पुन्हा त्या गोष्टीचं चिंतन त्याला करावयाची आवश्यकता नाही. मग त्या एका तत्वम पदार्थ शोधनामध्ये केवळ त्या वाक्याचं चिंतन करायचं, एवढाच काय तो अर्थ आहे. नाहीतर गंमत अशी होईल की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि याच्यात संशय, मग तत्वम पदार्थ चिंतन करा, सोपं आहे ना ते. त्याच्या अर्थाचं चिंतन करा, वाक्याचं चिंतन आता करावयाचं नाही. त्याला ते पटलंय, हा अर्थ हाच आहे, पण वाटतंय खरंच आहे का? अर्थ कळला नाही असं नाही, अर्थावबोध आहे, पण गंमत मात्र निराळी असल्या कारणानं तो तत्वम पदार्थ शोधनाचा अधिकारी ठरत नाही. कारण का ती करून तो पुढे आला. निधिध्यासनाचा तो अधिकारी ठरत नाही, कारण का ती प्रक्रिया करून तो पुढे आलेला आहे. एक प्रमेयाच्या संबंधाचा असलेला जो संशय अंतःकरणात निर्माण होतो त्या एका असलेल्या संशयाच्या निवृत्त्यर्थ म्हणून प्रयत्न करावयाचा ठरला तर शास्त्राने असं सांगितलं की युक्तिपूर्ण असं ब्रह्मचिंतन कर. म्हणजे काय कर? मनन कर, मननाचा विचार कर, मनन कर, मनाने विचार कर, चिंतनाचा विचार कर, चिंतन कर. का वाटत नाही असं? का असू शकत नाही असं? साधक बाधक युक्तीने विचार कर. साधकता काय असं असलं तर हे आहे आणि बाधकता काय हे असं जर मी नाही मानलं तर काय काय दोष निर्माण होतात, याच्या संबंधाचा विचार आपल्याला करावा लागतो. साधक बाधक असलेलं यौक्तिक चिंतन करणं याला मनन म्हणतात. आणि त्या मननाचा विचार प्रमेया संभावनेच्या निवृत्त्यर्थ असल्यामुळे या असंभावना निवृत्त्यर्थ म्हणून त्या साधकाने युक्तिपूर्ण ब्रह्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. लक्ष्मीधर नावाच्या कवींना ती गोष्ट लक्षात आली. अदृढ अपरोक्ष ज्ञानी असणाऱ्या महात्म्याने काय केलं पाहिजे तर मनन केलं पाहिजे. म्हणून मननात्मक प्रमेया संभावना निवृत्त्यर्थ म्हणून त्या ग्रंथाची रचना करतात. आणि त्या ग्रंथाची रचना करत असताना सुरुवातीला ग्रंथाचा विषय आत्मा किंवा ब्रह्म याचे चिंतन करताना क एवढा शब्द वापरतात. कम ब्रह्मेती, खम ब्रह्मेती. क हे ब्रह्मरूप आहे, क म्हणजे अक्षरे न क्षरणारे आणि ते ब्रह्माच्या स्वरूपावर आहे, ब्रह्मरूप आहे. उपनिषदिक सिद्धांत असल्या कारणाने क याच्याने सुरुवात करतात आणि दुसऱ्यांदी तास शब्द वापरतात. कटाक्ष
म्हणजे काय आहे? या महात्म्याकडे गेल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणामध्ये असलेला अज्ञानाचा अंधकार दूर होण्याची संभावना निर्माण होते आणि शिष्य परिप्रश्नद्वारा अज्ञानाचा अंधकार घालविण्याचा प्रार्थनेचा प्रकार वा ती प्रार्थना त्या गुरूंपुढे करतो. त्या गुरूंच्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण होतेच होते. पण प्रसन्नता जरी निर्माण झाली तरी त्या प्रसन्नतेचं आदान प्रदान व्यवहार करणं वा संक्रमण करणं ही प्रक्रिया डोळे झाकून होत नाही, कटाक्षाने होते. अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया सुदीनू करी ज्ञानिया स्वबोधाचा सिद्ध जो आहे महात्मा जो आहे तो महात्मा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू असा असलेला महात्मा या ब्रह्मविद्येचं संक्रमण करीत असताना गंभीर होतो. कारण ही विद्या गंभीर आहे. हसत खेळत घ्यावयाची जरी असली तरी विचाररूप वेदांत विचाररूप श्रवणाची विद्या हसत खेळत आहे. पण खरंच संक्रमणाची वेळ असेल तर तिथे गंभीरता आहे. आकाश गंभीर आहे का? गंभीर नाही. आकाश गंभीर आहे. अवकाश किंवा आकाश किती पोकळी आहे त्याच्यामध्ये सांगता येतं. गंभीरता खूप आहे. मग त्या आकाशाच्या पलीकडे जायचं. मग गंभीरता पाहिजे का नव्हे? गंभीरता हवी आहे. त्यामुळे ती गंभीरता निर्माण होत असताना कटाक्ष ती एक प्रक्रिया होते आणि त्या कटाक्षाच्या किरणाने म्हणजे कटाक्षाच्या त्या तेजाने जो मोहाचा सागर आहे किंवा अब्ध आहे त्या मोहाच्या सागराचा नाश होतो असं पहिल्या श्लोकामध्ये चिंतन करतायत. अजून काय चिंतन करता येते? कटाक्ष या शब्दाचा एवढाच एक अर्थ आहे का? कृपादृष्टी हाही एक अर्थ करता येईल. अंतिम प्रमाण हाही एक अर्थ करता येईल. अंतिम लक्ष हाही एक अर्थ करता येईल. अजून काय काय अर्थ करता येतो त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबतोय. बाकीचं चिंतन उद्या. पुंडरी गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.